त्यांची उद्या जायची तयारी चालू आहे. मेथीची भाजी निवडताय इकडं. हॅलो, शुभ सायंकाळ. तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आता आहे ना आम्ही सगळे इकडे आलेलो होतो. तर संध्याताईंच्या भाच्याचं लग्न होतं. मम्मी, मावशी, मामी ते सगळे आलेले होते. वहिनी पण आलेल्या होत्या आणि आमचं लाडाचं कार्तिकी पिल्लू पण छान मस्त इकडे रेडी होऊन बसलेलं होतं. तर बांगडे वगैरे हातात खेळताना घालून घेतलेली होती तिने. आणि फ्रॉक तर खूपच सुंदर दिसत होता तिला. इकडे अंकिता वहिनी, समू, फक्त ऋषाली वहिनी काही आलेल्या नव्हत्या कारण की त्या बाहेर गेलेल्या आहे फिरण्यासाठी ना, त्यामुळे त्या काही तुम्हाला दिसल्या नाही. आता इकडे आमची सई पण मस्त खेळत होती, पण अंशू काही लग्नाला आलेली नव्हती त्यामुळे नाराज झालेली होती. इकडे माझी मैत्रीण पियुषा पण आलेली होती, ती पण माझ्याशी बोलत होती. आणि इकडे मावशी, मामी त्या सगळ्याच आलेल्या होत्या. त्या सगळ्या इकडे बसलेल्या होत्या. लग्नात खूप जास्त थंडी होती त्यामुळे मग त्या अशा साडी वगैरे पांघरूनच बसलेल्या होत्या सगळे पण. आणि आता इकडे खूप छान प्री वेडिंग केलेली होती त्यांनी. तर अशी म्हणजे घरातच होती आणि खूप सुंदर वाटली, काहीतरी नवीन वाटलं बघण्यासाठी. तर खूप छान प्री वेडिंग होती, सगळ्यांनाच खूप जास्त आवडली. तर संध्याताईंच्या भाच्याचं लग्न होतं ना, तर त्यांच्या नंदेच्या घरची म्हणजे ते पण लोणारवाडीचेच आहे, माझ्या माहेरचेच आहे. तर त्यांनी प्री वेडिंगमध्ये ना म्हणजे घरगुती पद्धतीची बैठक नसते का आपली, बैठक वगैरे घालून मुलीला बघण्याचा कार्यक्रम, मुलगा बघितला, असं सगळं त्यांनी प्री वेडिंग शूटमधले दाखवलं. तर तिचे वडील पण दर्शनाला येतात, मुलगा पण दर्शनाला जातो. तर तिथे त्यांची भेट होती, असं म्हणजे सगळं त्यांनी ते एक स्टोरी बनवून दाखवलं. तर खूप छान वाटलं बघायला. त्यानंतर एंट्रीला नवरीचा खूप छान असा मस्त डान्स झाला. तर छान अशी नवरीने डान्स केला एंट्रीला. आणि मंडप वगैरे सगळं डेकोरेशन खूपच सुंदर होतं. त्यानंतर लग्न लावण्यासाठी तर वेळ झालेला होता. इकडे आता लग्न वगैरे लागलं. लग्न लागल्यानंतर आहे ना आम्ही काही संध्याताईन त्यांना भेटलो पण नाही, लगेच घरी निघालो कारण की खूप जास्त वेळ झालेला होता. पप्पा ते पण आले. श्रेया
हाय करा. येऊ का आता लग्न लागलंय जेवण झालंय हा मग चला आता निघालोय जेवण खावण ते नाही जेवलंय आम्ही जेवलोय निघालोय आता सगळे. पुढे गेल्यानंतर आहे ना मग आम्ही सगळ्यांनी दूध घेतलं. तर सईचे ना इकडे चाललं होतं तिला दूध काही घ्यायचं नव्हतं. हा व्हिडिओ तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा येतोय. तर अंशूला सायकल घ्यायची होती म्हणजे आम्ही तिची जुनी सायकल रिपेअर करायला गेलेलो होतो पण ती काही रिपेअर होत नव्हती मग त्यामुळे डायरेक्ट न्यूज घेतली. आज कुठे आलोय आपण कुठे आलोय कोणाला सायकल घ्यायची तुला आपण जुनी सायकल नीट करायला आलोय. इकडे भरपूर सगळ्या सायकल आहे. अंशू बघतीये पण आम्ही अंशूची नाही आम्ही अंशूची जुनी सायकल रिपेअर करायला आलोय ना. ए अंशू अंशू हाय कर ना आपण तुझी जुनी सायकल रिपेअर करायला आलोय ना. 2 नंबर वाली मिस्टर पण आले. क्वालिटी पाहिजे तेवढं हिला घ्यायची का. एक काम कर ना 16 नंबर घ्या ना 14 कशाला 30 साईज का नाही राहणार बस 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 पूर्ण प्रॉपर एकदम व्यवस्थित आणि पॅन्डल मारे काही आरामशीर. ही सुद्धा तिला छोटी वाटर राहिली हाईट आहे तुला एक नंबर दाखवली ती घेऊन पॅन्डल मारेल ती पॅन्डल मार बरं चालू आहे पॅन्डल मारून चालू आहे आणि एवढं मग तुझ्यासोबत थोडंसं सरळ बस काम नको बसू सरळ बस व्यवस्थित मोठी होईल अंशू. हा तुला प्रत्येक सायकल आवडल्या असेल तिच्यापेक्षा अंशू. चला अंशूनी खरेदी केली आज. ए अंशू अंशूसाठी काय खरेदी केलंय आज. मस्त सायकल आवडली का अंशूला सायकल. सगळ्यांना सांग ना मग मला सायकल खूप आवडली. चल ए अंशू देता येते बॉटल पण तू सांग ना सगळ्यांना पहिले इकडे बघ म्हणा मला सायकल खूप आवडली का. पाण्याची बॉटल पाणी प्यायला बाहेर ओढून घ्यायची अशी ओढून घ्यायची परत लावून द्यायची. अंशू बघू हा हा चालून दाखव. सगळ्यांना चालून दाखव. बापरे पटापट शू दादाला दे ना एक चक्कर मारायला. पण तुझा भाऊ आहे ना. जाऊ दे शू तिला एकटीलाच खेळू दे तिला येणारच नाही. आवर पटकन. दगडन कशी काय अटकली येत नाही ते सांग ना. ऐ येत नाही ते सांग ना. इकडे बघ येत नाही ते सांग ना. मावर पटपट खेळ. अरे बापरे अंशूला न्यू सायकल घेऊन घरी आलो आणि शिवची पण सायकल थोडीशी बिघडलेली होती ती पण नीट करून आणली. तर आईंनी ना इकडे मस्त ताट वगैरे करून आणलेलं होतं अंशूच्या सायकलीचे ऑप्शन करायला. तर इकडे ना आईंनी ऑप्शन करून घेतलं कारण की मला काही ऑप्शन करायचं नव्हतं त्यामुळे मग आईंनी इकडे पूजा वगैरे करून घेतली आणि छान असं ऑप्शन केलं. अंशू खूप खुश होती कारण की तिला न्यू सायकल भेटलेली होती ना आज म्हणून खूप जास्त खुश होती ती. नवीन वस्तू मुलांना काही घेतली की मुलं 2 ते 3 दिवस तिच्या मागेच असतात कारण की त्यामध्ये त्यांना खूप जास्त आनंद असतो. शिवला पण घ्यायची होती पण शिवला ही सायकल मापात आहे अजून थोड्या दिवस त्यामुळे मग त्याला काही घेतली नाही. त्याची जुनीच सायकल रिपेअर वगैरे करून आणली थोडेसे ब्रेक वगैरे. तर शिव काही एवढा हट्टी नाही आहे पण अंशू खूप जास्त हट्टी आहे त्यामुळे मग तिला प्रत्येक वेळेस तिचे पप्पा लगेच वस्तू घेऊन सायकल अंशूची एवढी छान एकच नंबर सायकल आहे.
सायकल पहिला डायरेक्ट कळवाडीतून सायकल पाहायला आलंय त्या आईन ते यात्रेला चालले ना, त्यामुळे मजा येत आईन ते भेटण्यासाठी आलेले होते. तर भेळ आणली होती सगळ्यांसाठी. त्यानंतर मग सगळ्यांसाठी मस्त असा चहा ठेवला होता. त्यांची उद्या जायची तयारी चालू आहे. मेथीची भाजी निवडता इकडं. जयाताई आलाय भेटायला. मेथीची भाजी सगळ्यांनाच प्रिय आहे. साक्षी इकडे कांदा चिरती. तर आज आमचा मेनू काय साक्षी? हो. तर आमचा मेनू आहे मस्त पनीर भाजी, मसाले भात आणि पाववडे नाही आहे. तर आज सगळे थांबणार आहे ना, मस्त स्वयंपाक करायचं आहे. चला मी बाकीचं आवडतं. अंशूचं काय म्हणणं आहे? दूध लागतंय ना, देते मी. चल इकडे छान अशी मस्त पनीरची भाजी आपली तयार झालेली होती. तर त्यामध्ये पनीरचे पीस ॲड करायचे होते. तर पनीरची भाजी छान अशी मस्त रेडी झालेली होती. तर सगळेजण इकडे जेवणासाठी बसलेले होते. आता भाजी चांगली झाली का? आईन ते ना खाटू श्यामला राजस्थानला चाललेले. त्यामुळे मग आज ना आम्ही सगळी फॅमिली एकत्रच होतो. आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ असं. तोपर्यंत बाय बाय. सगळ्यांना शुभरात्री.